प्रसारित करीत आहोत. भारतीय रेल्वे सप्ताहानिमित्त समन्वित रूपक भारतीय रेल्वे आणि हिंदी चित्रपट, एक न संपणारी अजरामर गाथा. लेखन आणि सादर करते सदानंद कामडी. भारतीय रेल्वे ही केवळ लोखंडी रुळावर धावणारी यंत्रणा नाही, तर ती या खंडप्राय देशाची जीवनवाहिनी आहे. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम अशा चारही दिशांना एका सूत्रात ओवणारी ही एक फिरती संस्कृती आहे. आणि दुसरीकडे आहे आपला भारतीय सिनेमा, ज्याने गेल्या 100 वर्षाहून अधिक काळ आपल्या स्वप्नांना चंदेरी पडद्यावर जिवंत केले. तुम्हाला माहिती आहे का, या दोघांचा जन्म आणि प्रवास हा समांतर चालणार आहे. अगदी खरं आहे. रेल्वे आणि सिनेमा यांचं नातं म्हणजे मोशन आणि इमोशनचा संगम आहे. रेल्वे धावते म्हणून सिनेमाला गती मिळते, आणि सिनेमात रेल्वे येते म्हणून प्रेक्षकांच्या भावनांना वेग मिळतो. आज आपण रेल्वे सप्ताह साजरा करत असताना या दोन महाकाय विश्वांच्या अनोख्या मैत्रीची सफर करणार आहोत. मित्रांनो, विचार करा, रेल्वे स्टेशन म्हणजे काय? तर तो एक असा रंगमंच आहे जिथे दररोज हजारो कथा जन्माला येतात आणि हजारो कथांचा शेवट होतो. कुणीतरी आपल्या माणसाला भेटायला येतं, तर कुणीतरी करिअरच्या शोधात आपला गाव सोडून परक्या शहरात जातो. आणि नेमकी हीच गोष्ट चित्रपट दिग्दर्शकांनी हेरली. साध्या कोळशाच्या इंजिनपासून सुरू झालेला हा प्रवास आज वंदे भारत आणि बुलेट ट्रेनच्या स्वप्नापर्यंत पोहोचला आहे. याच प्रवासात कधी रेल्वे नायिका बनली, कधी नायक, तर कधी ती कथेचा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट. तयार आहात ना आपल्या आठवणींच्या रेल्वे गाडीत बसून हिंदी सिनेमाच्या त्या सोनेरी रुळावरून फिरायला, जिथे खिडकी बाहेर दिसणारे निसर्ग देखावे आणि कानात गुंजणारी गाणी आपल्याला एका वेगळ्याच जगात घेऊन जातील. अगदीच. चला तर मग, सिग्नल हिरवा झाला आहे, इंजिनने शिट्टी फुंकली आहे आणि प्रवासाची वेळ झाली आहे. भारतीय रेल्वे आणि हिंदी चित्रपट, एक न संपणारी अजरामर गाथा. गाड़ी बुला रही है, सीटी बजा रही है, गाड़ी बुला रही है, सीटी बजा रही है. इतिहासाची पानं उलटली की लक्षात येतं, भारतीय रेल्वे आणि सिनेमाचं नातं हे रक्ताच्या नात्यासारखं जुनं आहे. 1853 मध्ये बोरीबंदर ते ठाणे पहिली रेल्वे धावली, आणि त्याच्याबरोबर 43 वर्षांनी म्हणजे 1896 मध्ये मुंबईच्याच वॉटसन हॉटेलमध्ये पहिल्यांदा सिनेमाचा पडदा उघडला. काय योगायोगे पहा, ज्या मुंबईने देशाला रेल्वे दिली, त्याच मुंबईने देशाला सिनेमाची स्वप्ननगरी दिली. सुरुवातीच्या काळात सिनेमा मूक होता, पण रेल्वेचा आवाज आणि तिची गती प्रेक्षकांना आकर्षित करत होती. 1930च्या दशकात जेव्हा चित्रपट बोलायला लागले, तेव्हा तुफान मेल नावाचा चित्रपट, जो 1934 मध्ये आला होता, त्या चित्रपटानं अक्षरशः धुमाकूळ घातला. थोडक्यात सांगायचं तर, भारतीय सिनेमाच्या बालपणापासून ते तारुण्यापर्यंत रेल्वेने त्याला बोट धरून चालवलं आहे. कोळशाच्या इंजिनाच्या त्या धुरामध्येच भारतीय सिनेमाच्या अनेक अजरामर कथांची पाळंमुळं दडलेली आहेत. रेल्वे आणि प्रेम हे समीकरण हिंदी सिनेमाने इतकं घट्ट विणलं आहे की आजही रेल्वे स्टेशनवर उभं राहिल्यावर आपल्याला
कोणत्या ना कोणत्या चित्रपटातल्या प्रेमाची आठवण येतेच. खरंय. विचार करा, त्या कोळशाच्या धुराने माखलेल्या इंजिनमध्ये काय जादू होती. पाकिजामध्ये मीना कुमारी झोपलेली असताना राजकुमार त्यांचे पाय बघतात आणि एक चिठ्ठी लिहून सोडून देतात. चालत्या ट्रेनमध्ये सुरू झालेली ती प्रेमकथा आजही विरहाचं आणि सौंदर्याचं सर्वात मोठं उदाहरण आहे. आणि विसरून कसं चालेल, आराधना चित्रपटातली ती टॉय ट्रेन. शर्मिला टागोर पुस्तकात तोंड लपवून राजेश खन्नांकडे चोरून बघत आहे आणि बाहेरून जीपमधून मेरे सपनों की राणी असं गात राजेश खन्ना त्यांना साथ घालत आहेत. हा सीन म्हणजे भारतीय रेल्वेच्या सौंदर्याला दिलेलं एक प्रेमपत्रच होतं. मेरे सपनों की रानी कब आएगी तू, आए रुत मस्तानी कब आएगी तू, बीती जाए जिंदगानी कब आएगी तू, चलिया तू चलिया. वा, पण रोमांस फक्त खिडकीतून बघण्यापुरता मर्यादित नव्हता. 90च्या दशकात रेल्वेने स्वातंत्र्याची नवी व्याख्या दिली. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या सिनेमातला शेवटचा तो सीन, जेव्हा बाबूजी सिमरनचा हात सोडतात आणि म्हणतात, जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी. जा सिमरन जा, इस लड़के से ज्यादा प्यार तुझे और कोई नहीं कर सकता. जा बेटा जा, अपने राज के पास जा. जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी. जा बेटा जा. तिथे ती धावणारी ट्रेन केवळ लोखंडी डब्बा नव्हती, तर ती राज आणि सिमरनच्या भविष्याचा मार्ग होती. तो धावणारा हात आजही प्रत्येक प्रेमी युगुलासाठी आशेचा किरण आहे. नुसतं प्रेमच नाही तर विरह सुद्धा रेल्वेने तितकाच प्रभावीपणे मांडला. तेरे नाम मध्ये सलमान खान जेव्हा ट्रेनच्या खिडकीतून रडत जातो किंवा देवदासमध्ये शेवटच्या क्षणी रेल्वेचा प्रवास करून तो पार्वतीच्या दारापर्यंत पोहोचतो, इथे रेल्वे विरहाची साक्ष बनते. पण काळ बदलला आणि रेल्वेमधील रोमांसचं स्वरूपही बदललं. जब वी मेट आठवा. एक ट्रेन चुकल्यामुळे दोन अनोळखी व्यक्ती एकत्र येतात आणि एका सुंदर प्रवासाची सुरुवात होते. मुंबईची लोकल असो वा लांब पल्ल्याची एक्सप्रेस, रेल्वेनं नेहमीच दोन मनांना जोडण्याचं काम केलंय. लंच बॉक्स सारख्या चित्रपटात तर कधीही न भेटलेली दोन माणसं केवळ रेल्वेच्या डबेवाल्यांच्या साखळीमुळे प्रेमात पडतात. अगदी. हे सगळं हिंदी सिनेमानं इतकं जिवंत केलं आहे की सामान्य प्रवाशालाही आपला रेल्वे प्रवास एखाद्या चित्रपटासारखाच वाटू लागतो. हम दोनों तो प्रेमी दुनिया छोड़ चले, जीवन की हम सारी रस्में तोड़ चले. ॲक्शन आणि रेल्वे हे समीकरण हिंदी सिनेमात नेहमीच सुपरहिट ठरलं आहे. विचार करा, ताशी 100 ते 120 किलोमीटर वेगाने धावणारी ट्रेन, पाठीमागे लागलेले डाकू आणि छतावर चालणारी फाईट, हा थरार फक्त पडद्यावरच शक्य आहे. बरोबर आहे. आणि जेव्हा आपण रेल्वे आणि ॲक्शनबद्दल बोलतो ना, तेव्हा डोळ्यासमोर पहिलं नाव येतं ते शोले या सिनेमाचं. रमेश सिप्पींनी चित्रपटाच्या सुरुवातीलाच जे रेल्वेचं सिक्वेन्स दाखवलंय ना, त्यानं भारतीय सिनेमाची उंचीच वाढवली. केवळ शोलेच कशाला, 1980 मध्ये आलेला द बर्निंग ट्रेन हा तर रेल्वेवरील थराराचा परमोच्च बिंदू होता. त्या काळात कोणतेही VFX किंवा ग्राफिक्स नव्हते, तरीही तांत्रिक कौशल्याच्या जोरावर दिग्दर्शकाने जो थरार निर्माण केला त्याला तोड नाही.
आणि विसरून कसं चालेल, गदर एक प्रेमकथा मधला तो सीन. सनी देओल आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी ज्या प्रकारे रेल्वेच्या छतावर उभं राहून पूर्ण शत्रू सैन्याशी लढतो, तो सीन आजही ऑडियन्सच्या पसंतीला उतरतो. आधुनिक काळातही हा थरार कमी झालेला नाही. धूम 2 मध्ये ऋतिक रोशनच्या रेल्वेवरून उडी मारण्याचा सीन असो किंवा रावण मधला तो लोकल ट्रेनचा अपघाताचा सीन. रसिक हो, आता आपण अशा एका टप्प्यावर आलो आहोत जिथे शब्दांची गरज उरत नाही. तिथे फक्त सूर आणि ताल बोलतात. रेल्वेचे रूळ जणू संगीताच्या नोट्स सारखे आहेत आणि गाडीचा वेग म्हणजे तिची रिदम. अगदी बरोबर. हिंदी सिनेमात रेल्वेच्या धडधड आवाजाला इतकं सुंदर संगीतात गुंफलंय की त्या गाण्यांनी इतिहास रचला. खरं. ते गाणं म्हणजे छैया छैया. AR रहमान यांनी चालत्या रेल्वेच्या छतावर जे संगीत दिलं, त्यानं केवळ भारतच नाही तर संपूर्ण जग थिरकायला लागलं. खरंच. चल छैया 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 चल छैया 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 चल छैया 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 चल छैया छैया. 1950च्या दशकात नया दौरमध्ये मांग के साथ तुम्हारा हे गाणं किंवा परिणीता चित्रपटातल्या गाण्यात वाफेच्या इंजिनाच्या शिट्टीचा वापर एका वाद्यासारखा कसा करावा हे आपल्या संगीतकारांनी दाखवून दिलं. रसिक हो, जिथे रेल्वे केवळ एक यंत्र राहत नाही तर ती भारताच्या विविध अंगी समाजाचा एक जिवंत आरसा बनते. तुम्ही कधी विचार केलाय, रेल्वेचा एखादा डबा म्हणजे जणू छोटा भारत असतो. तिथे धर्म, जात आणि प्रांत गळून पडतात आणि उरतो तो फक्त प्रवासी. वा, अगदी बरोबर आहे. आणि हिंदी सिनेमाने हा सामाजिक समतोल अतिशय प्रभावीपणे टिपला आहे. आठवा स्वदेश चित्रपटातील तो हृदयस्पर्शी प्रसंग. शाहरुख खान जेव्हा एका दुर्गम रेल्वे स्टेशनवर उतरतो आणि 25 पैशाला पाण्याचा पेला विकणाऱ्या त्या लहान मुलाला पाहतो, तेव्हा त्याला कळून चुकतं की खरा भारत AC रूम मध्ये नाहीये, तर या रेल्वे रुळाच्या कडेला बसलाय. आणि मुंबईची लाईफलाईन म्हणजे लोकल रेल्वे. लंच बॉक्स चित्रपटात डबेवाल्यांची ती अवाढव्य यंत्रणा आणि लोकलचा तो अफाट प्रवास. 2 एकाकी जीव या रेल्वेच्या माध्यमातून एकमेकांशी जोडले जातात. स्लॅमडॉग मिलेनियरमध्ये याच रेल्वे स्टेशनवर मुलांचं बालपण कसं हरवतं याचं विदारक वास्तव मांडलं गेलं. रेल्वेने सिनेमामधून आपल्याला हे सांगितलंय की धावणं ही केवळ गरज नाही, तर ती जगण्याची आट आहे. इतकंच नाही तर पिंजर किंवा गदर सारख्या चित्रपटामधून फाळणीच्या वेळेची ती भीषण शोकांतिका रेल्वेच्या माध्यमातून मांडली गेली. ती रक्तानं माखलेली ट्रेन केवळ फाळणीचं दुःख नव्हतं, तर ते एका संस्कृतीच्या विखुरण्याचं प्रतीक होतं. रसिक हो, पण हे सगळं चित्रित होत असताना आणि प्रत्यक्ष आयुष्यातही एक मोठी फौज अहोरात्र राबत असते. ती म्हणजे आपले भारतीय रेल्वे कर्मचारी. हिंदी सिनेमाने या खऱ्या नायकांना नेहमीच मानाचा मुजरा केला आहे. खरंय. 1983चा कुली चित्रपट, अमिताभ बच्चन यांनी साकारलेला तो इक्बाल
जो केवळ सामान उचलत नव्हता, तर तो स्वाभिमानाने जगणाऱ्या सामान्य कष्टकरी वर्गाचा आवाज होता. केवळ कुलीच नाही, तर लोको पायलट ज्यांच्या हातात हजारो प्रवाशांचे प्राण असतात. द बर्निंग ट्रेनमध्ये विनोद खन्ना आणि धर्मेंद्र यांनी साकारलेले ते रेल्वे अधिकारी आठवा. जेव्हा गाडीला आग लागते तेव्हा स्वतःच्या प्राणांची आहुती देऊन प्रवाशांना वाचवण्यासाठी ते कशी धडपड करतात. तो केवळ चित्रपट नव्हता, तर तो रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यनिष्ठेचा आरसा होता. विचार करा त्या गँगमॅनचा, जो भर उन्हात, पावसात, थंडीत हातामध्ये हातोडा घेऊन मैलोन मैल रूळ तपासत चालतो. तो स्टेशन मास्तर, जो रात्रभर जागून प्रत्येक गाडीला हिरवा कंदील दाखवतो. त्यांच्या या छोट्या वाटणाऱ्या कामावरच रेल्वेचा महाकाय डोलारा उभा आहे. रेल्वे सप्ताह साजरा करण्याचं खरं प्रयोजन हेच आहे की या पडद्यामागच्या नायकांचे आभार मानणे. जेव्हा आपण रेल्वेच्या प्रवासात शांतपणे झोपतो तेव्हा कुणीतरी इंजिनमध्ये जागा असतं, कुणीतरी रेल्वे फाटकावर उभं असतं आणि कुणीतरी कंट्रोल रूममध्ये बसून प्रत्येक सेकंदाचा हिशोब ठेवत असतं. काळाचं चक्र फिरलं आणि आपल्या रेल्वेचं रूपही पालटलं. आता रेल्वे फक्त जमिनीवरच नाही, तर जमिनीच्या आत मेट्रोच्या रूपाने आणि शहरांच्या वर मोनोरेलच्या रूपाने धावते. लाईफ इन अ मेट्रो सारख्या चित्रपटांनी मुंबईच्या या नवीन प्रवासाची नाडी पकडली. आणि आता आपण वंदे भारत आणि बुलेट ट्रेनच्या युगात आहोत. या वेगवान गाड्यांमुळे चित्रपटांच्या कथामध्ये सुद्धा वेग आलाय. अगदीच. पूर्वी नायकाला नायिकेला भेटण्यासाठी 2-2 दिवस लागायचे. आता तो काही तासात तेथे पोहोचतो. तरीही खिडकी बाहेर पळणारं जग पाहण्याची ती जुनी ओढ आजही कायम आहे. नक्कीच. भविष्यात जेव्हा भारतीय रेल्वे अधिक हायटेक होईल तेव्हा हिंदी सिनेमातही त्याचे प्रतिध्वनी उमटतील. पण तांत्रिक प्रगती कितीही झाली तरी रेल्वेचा तो भावनिक ओलावा कधीच कमी होणार नाही. रेल्वे सप्ताह साजरा करताना आपण फक्त कालच्या आठवणीत रमत नाहीये, तर उद्याच्या उज्ज्वल भविष्याकडे बघतोय. भारतीय रेल्वेची ही नवी भरारी हिंदी सिनेमाला नवनवीन विषय आणि भव्यता देत राहील याची आम्हाला खात्री आहे. रसिक हो, हा होता रूळ आणि रीलचा एक अद्भुत प्रवास. भारतीय रेल्वे आणि हिंदी चित्रपट हे दोन्हीही भारताला एकत्र जोडतात, आपल्याला स्वप्न पाहायला शिकवतात आणि ती स्वप्न पूर्ण करण्याची हिंमतही देतात. या रेल्वे सप्ताहाच्या निमित्ताने आपण पुन्हा एकदा या लोहपथगामिनीला आणि तिला पडद्यावर जिवंत करणाऱ्या चंदेरी दुनियेला सलाम करूया. हा प्रवास असाच अखंड सुरू राहो. गाडी को दे ऐसी है ने. श्रोतेहो, आत्ताच आपण भारतीय रेल्वे सप्ताहानिमित्त समन्वित रूपक ऐकलं. भारतीय रेल्वे आणि हिंदी चित्रपट, एक न संपणारी अजरामर गाथा. निवेदन होतं किशोर पुराणिक आणि सुषमा कुलकर्णी यांचं. लेखन आणि सादर करते होते सदानंद कामडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. जीना सिखा रही है, मरना सिखा रही